नमस्कार. मी स्नेहा देवघरे स्वागत करते आपल्या रीतीभाती या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या चॅनलवर. आज आपण माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील सर्वात उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. हा दिवस मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आदर्श शासक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर एक दूरदर्शी, कुशल प्रशासक आणि न्यायप्रिय राजा होते आणि म्हणूनच त्यांना जाणता राजा असं संबोधलं जातं. त्यांच्या विचारसरणीने आणि पराक्रमाने मराठी माणसाच्या मनात अभिमान आणि प्रेरणा जागवली आहे. शिवाजी महाराज जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांमध्ये हा सण अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषाने साजरा होतो. या दिवशी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी रॅली, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशेष कार्यक्रम घेतले जातात, जिथं लोक इतिहासाचं पुनस्मरण करून महाराजांचे विचार पसरवतात. आता पाहूया शिवाजी महाराज जयंतीचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील छत्रपती शहाजीराजे भोसले आणि माता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे शिवाजी महाराज एक परिपूर्ण योद्धा आणि राजा बनले. शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला. त्यांनी आपल्या कौशल्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचे युद्धतंत्र, गनिमी कावा आणि प्रजेला दिलेला न्याय सर्वत्र प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यामागील उद्देश म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान करणं आणि भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांनी प्रेरित करणं. शिवाजी महाराजांनी नेहमीच निसर्गाचा आदर केला. त्यांच्या गडकिल्ल्यांची बांधणी निसर्गाच्या सानिध्यातच झाली होती. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले सिंहगड, रायगड, राजगड यासारखे किल्ले हे निसर्ग आणि मानवाच्या सहजीवनाचं प्रतीक आहेत. या दिवशी अनेक लोक आणि संस्था स्वच्छता मोहीम राबवून गडकिल्ल्यांचे सौंदर्य जपतात आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पसरवतात. शिवजयंती या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अनेक ठिकाणी मंडळं शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून देवाप्रमाणे त्यांची पूजा करतात आणि संध्याकाळी अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतं. या कार्यक्रमांमध्ये शिवाजी महाराजांचे पराक्रम, जीवनकार्य, आदर्श मूल्ये हे लोकांपर्यंत पोहोचवली जातात. तरुण मंडळी पारंपरिक कपडे घालून रॅली काढतात. यामध्ये पोवाडे आणि लेझीम पथकं असतात. गावागावांमध्ये शिवरायांच्या जीवनावर छोटी छोटी नाटकं बसवली जातात. लहान मुलं आणि मोठे कलाकार त्यात भाग घेतात. लोकांना जुन्या काळातल्या लढाई तंत्राची माहिती मिळावी यासाठी शिवकाळातील तलवारी, भाले, ढाली अशा शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं जातं. रायगड, शिवनेरी, सिंहगड अशा किल्ल्यांवर तर खास कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचं प्रदर्शन भरवलं जातं. हजारो लाखो लोक तिथं जमतात. दिवसभर ढोल, ताशे यांचा गजर असतो. सगळीकडे जय शिवराय अशा घोषणा ऐकू येत असतात. अशा ऐतिहासिक वातावरणात ही शिवजयंती साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा फक्त एक सण नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. हा दिवस आपल्याला केवळ इतिहासाची आठवण करून देत नाही, तर भविष्य काळासाठी शिवरायांच्या शिकवणुकीचे मार्गही दाखवतो. शिवाजी महाराजांचे आदर्श, त्यांची नेतृत्व क्षमता आणि न्यायप्रियता यांना अनुसरून आपणही आपलं जीवन अधिक प्रगत आणि सामर्थ्यवान करू शकतो. छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. जय भवानी, जय शिवाजी.
शिवाजी महाराजांचा विजय असो. तर प्रेक्षक हो, ही होती शिवजयंती साजरी करण्यामागची पार्श्वभूमी. अशाच काही नवनवीन बाबी घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येईल नक्कीच. माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील. तोपर्यंत जय श्री कृष्ण.